महिलांना आपल्या भावावर विश्वास आहे म्हणून सर्व महिलांनी मला पाठिंबा दिलाय, मला आशीर्वाद दिले आणि त्यांना माहिती आहे आपला रक्तमातेचा भाऊ आपला हक्काचा माणूस आहे आणि त्यासाठी सगळं बहिणी माझ्या आणि त्यांनी हे ठरवलेलं आहे की आतापर्यंत जे काही झालंय ते झालंय, आता फक्त बाबासाहेब आंबेडकरांचा निळा झेंडा फडकवल्याशिवाय आम्ही राहणार. आज इथे एवढ्या महिला आलेल्या आहेत, तुम्ही रोजच येताय आणि बघताय प्रचार सभेतनं काय काय होतंय. आज या महिला ज्या आलेल्या आहेत या आठवले गटातून आलेल्या आहेत आणि त्या सगळ्यांचा भाऊंनाच ते पाठिंबा आहे. भाऊंच्या समर्थनार्थ सगळे आमचे आरपीआयचे पक्ष आलेले आहेत. आनंदराज आंबेडकर साहेब, आंबेडकरांचे नातू बाबासाहेबांचे, त्यांनी आपल्याला पाठिंबा दिलाय. दीपक केदार दलित पॅंथर त्यांनी आपल्याला पाठिंबा दिलाय. सुरेश माने, प्राध्यापक सुरेश माने BASD त्यांनी आपल्याला पाठिंबा दिलाय आणि सर्वच पक्ष आणि संघटनांनी भाऊला इथे पाठिंबा दर्शवलाय. सगळ्यांना माहीत झालंय आपला निळा झेंडा फडकवायचा असेल तर आपल्या सगळ्यांना एकत्रित आलं पाहिजे आणि आपला निळा झेंडा यावेळेला फडकवणारच. निळा झेंडा आम्हाला फडकवून दाखवायचा आहे. जय भीम. तुमच्या सोबत एवढे लोक, कोण लोक आहेत, तुम्ही कुठल्या पक्षात होते आणि काय म्हणून तुम्ही? मी आरपीआय आठवले गटातून आलेली आहे आणि मला कधी म्हणजे पाठिंबा कसलाही मिळाला नव्हता आणि आता मला पाठिंबा मिळालाय त्याचं मी सोनच करून दाखवणार आहे. पण मला माझ्या आंबेडकर चळवळीला पुढे न्यायचंच आहे आणि निळा झेंडा फडकवायचाच आहे. काय सांगणार दीपक भाऊंचं काम? आज माझे म्हणजे मोठेच बंधू आहेत, माझ्या भावाचे वयाचेच आहेत आणि माझ्या भावापेक्षा मोठे आहेत ते, आणि मला माझ्या भावाला पाठिंबा द्यावासा वाटतोय तर मी देणारच आणि तो कायमस्वरूपी देणार. कारण की कसं आहे, जे मला पाठिंबा देतील ताई, तर ताईंच्या सोबत मी उभं राहून माझ्या भावाला पाठिंबा देणार आणि भाऊंना निवडून आणल्याशिवाय राहणार नाही. आपली निशाणी रिक्षा. भाऊ निकाळजे चेंबूर विधानसभा मधनं निवडणुकीसाठी उभे आहेत. सर्वांना माहिती आहे की आंबेडकर चळवळीमध्ये निकाळजे घराणे कधी अग्रेसर असतं. दीपक भाऊंनी ज्या वेळेस कुठेही अन्याय अत्याचार झाला तर ते धावून येत असे. गरिबांना काही मदत लागेल तर ते करत असते, परंतु त्यांनी मदतीचं कधी भान ठेवलं नाही, खर्चाचं कधी माफ केलं नाही. अशा पद्धतीने जर आपल्याचा उमेदवार ज्यांनी अगोदर देखील निवडणूक लढली होती, पण आता खरंच तुम्हाला खूप चांगला चान्स आहे आणि हा चान्स आपण दौडू नका. एक एक मत आपलं महत्वाचं आहे. चेंबूर तालुक्यामध्ये आपण दीपक भाऊंना जास्तीत जास्त मताने निवडून द्यायचं आहे. रोज सकाळी उठल्याबरोबर आपलं मतदान कसं होईल, नाही तर मी भांडे धुते, आंघोळ करते, मुलाबाळांचे कपडे वगैरे हे करते, त्याच्यामध्ये वेळ न दवडता सर्व ताईंना, माईंना, आईंना, भावांना, बहिणींना सर्वांना मी कळकळीची विनंती करतो की ज्या वेळेस मतदान सुरू होईल त्यावेळेस निळा झेंडाच पुढे चाललेला असेल आणि तो जावावा हीच आमची इच्छा नव्हे तर तो संकल्प आहे आमचा. हे त्या ठिकाणी सांगतो. त्यांची निशाणी आहे रिक्षा, गरीबाची रिक्षा, गरीबाची रिक्षा. निवडून येणार कोण? निवडून येणार कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. दीपक भाऊ निकाळजे आगे बढ़ो. जय भीम.